गुड मॉर्निंग. हा, चला आपण पाहत होतो एक होती समयी. तुम्हाला काही अडचण असेल, मला असं वाटते की तुम्हाला समजत नाही का काय, तुम्ही जॉईन होत नाही, नेट प्रॉब्लेम आहे का, असे अनेक प्रश्न माझ्या मनात येतात की तुम्ही आपलीच मुलं आहात सगळे आणि कस काय जॉईन होत नाही, काही अडचण आहे का, असं अनेक गोष्टी मला वाटतात. आणि म्हणून मी स्वतः कॉल करते, बऱ्याच मुलांना करते, ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी जॉईन व्हायचे. आणि आता महत्वाचं म्हणजे तुमची 9 ऑगस्टला स्कॉलरशिपची परीक्षा आहे, शिष्यवृत्ती परीक्षा. तुम्हाला हॉल तिकीट मिळाले असतील, मिळालेत का यशोदा? हो मॅडम. हा, मग थोडा अभ्यास तो पण आहे. मी काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा, तास बोजा वाटेल असं तुम्हाला. आणि एवढं काही नसतंय की आपली भेट व्हावी, आपला दैनंदिन टच व्हावा आणि कसा की एकमेकांशी जोडले जावं. ही काय सगळं आभासीच आहे ना, ऑनलाईनचा. खूप सुंदर लेख आलाय बघा त्याच्यात. आणि त्यांनी पण सांगितलं की हे प्रभावी माध्यम आहे गुगल मीट. आणि की आपण त्याच्यात रेकॉर्डर पण करू शकतो आणि दुसऱ्यांना पाठवू शकतो. पण तुम्हाला कंपल्शन नाहीये. पण 10-5 पण, आता 100चा वर्ग आहे आपला. 100च्या वर्गामध्ये जवळजवळ 110 मुलं आहेत, 2 वर्गात मिळून 110. 110, 8 का 10 काहीतरी मुलं येतं. मग एवढ्या मधले 10 मुलं नको का जॉईन व्हायला पाहिजे की नाही? कमीत कमी 20-25, 100ची स्ट्रेंथ आहे ह्याला, ह्या ऍपला, की 100 स्ट्रेंथ असलेली मुलं. आणि आपली संख्या पण आहे तशी, की अशी काही अडचण नाही आपल्याला की खरंच मोबाईल नाही, रेंज नाही किंवा बॅलेन्स नाही, असं कोणी आहे का? कोणीच नाहीये. मग आपण कंटाळा का करायलो? मलाच प्रश्न पडतात ना, की असं बरोबर नाही ना. तुमची एखाद दिवशी अडचण असती गड्या, की नेट नाही, लक्षात राहिलं नाही, हे ठीक आहे एखाद्या दिवशी. मॅडम तुमचा आवाज अडकायलाय. ऐकू येत नाही का आवाज? हॅलो, ऐकू येतंय पण अडकायलाय खूप. असं आहे का? ऐकायला येईना आवाज आता? हॅलो, आता ऐकू येतोय का? हो येतोय आता. तर असं काही नाही की अडचण आहे तुमची खूप आणि त्या अडचणीमुळे आम्ही जॉईन होऊ शकत नाही, असं तर नाही ना काही. किमान आपले 25-30 तरी मुलं जॉईन व्हावेत असं मला वाटते. तुमची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दृष्टीनं खूप अभ्यास करा, मेहनत करा. तुमचे जे जे काही विषय राहिलेले ते त्याचा जास्त अभ्यास करा आणि जे झाले त्याचा पण रिव्हिजन देत चला. 8-9 दिवस आहेत, मी काही खूप वेळ घेणार नाहीये पिरियड. त्याचबरोबर सेतू ऍप आहे, ब्रिज कोर्स, याचाही आता दुसरी चाचणी येईल त्याची 30 तारखेला, 31 तारखेला. तर त्या दरम्यान आपला अभ्यास झालाच पाहिजे. कशाचा म्हणजे सेतू ऍपचा पण नियमित केलेला आणि आपल्या याचा पण स्कॉलरशिपचा अभ्यास, हा अभ्यास आणि शिवाय आपला पिरियड. मग हे एकच तर पिरियड घेते ना, दुसरे कोणते सर घेतात का? पिरियड नाही पण लिंक पाठवतात. मग जो अभ्यास आहे ना, तो आपण पूर्ण केला पाहिजे. इतके सुंदर सुंदर धडे आहेत आपल्याला. आणि 10वी पेक्षाही 9वी अवघड आहे मित्रांनो. 9वीला मुलं लक्ष देत नाहीत, खेळत बसतात. आणि मग खूप वेळ थोडाच वेळ अभ्यास आहे ना, एक 10 मिनिटं तसे तो आपल्याला लागत असतील जास्तीत जास्त. आणि याला एक 15 मिनिटं, 20 मिनिटं, ती सगळा मिळून 1 तासात अभ्यास मराठीचा होतो. बाकीच्या विषयाला अर्धा तास, 1 तास. मग हे असं अभ्यासाचं आपण नियोजन केलं ना, तर आपल्याला अवघड जाणार नाही. कारण काही सांगता येत नाही, 10वीच्या वर्षासारखं यावर्षी जसं मूल्यांकन केलं तसंच 9वीला करावं लागलं तर. आणि म्हणून हा अट्टहास आहे की पिरियड घ्यावा रोजच्या रोज म्हणून. बरोबर आहे का? आणि या सगळ्यांचा विचार आपण करतो. एवढा सुंदर धडा आहे शिक्षणाच्या बाबतीतचा आणि पाहता पाहता एक विभाग आपला पूर्ण होतोय 1-2 दिवसात. आणि ह्या विभागाच्या मग पुन्हा आपली एखादी छोटीशी टेस्ट ठेवू आपण. हे झाल्यावर 2 ग्रहपाठ तुम्हाला दिलेलेच आहेत, आणखीन एखादा ग्रहपाठ, आणि असा आपला हळूहळू अभ्यास करायचा आहे.
कारण अभ्यास ही सावकाशीने सातत्याने करावयाची प्रक्रिया आहे. आपण पाहत होतो की अनुताई वाघ यांचं जीवन पाहणार आहोत की दुःखाचा डोंगर त्यांनी कुठं चिरडीला? आपल्या पायाखाली, पायाच्या टाचेखाली चिरडून टाकला. आणि त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. किती महत्व आहे बघा पदवीला. समाजशास्त्र, समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. व्रत म्हणजे काय? वसा. व्रत म्हणजे काय? नेमकेपणा. आपण एखादा नियम केलाय आणि या नियमामध्ये आपल्याला काय पाहिजे? नेमकेपणा आला पाहिजे. आणि या नेमकेपणासाठी आपल्याला हे काय पाहिजे की त्याला व्रत म्हटलंय. व्रत म्हणजे वसा. वसा म्हणजे ठराविक वेळेस ठराविक काम करीनच. जसं आपण पिरियडचं ठरवलंय ना, आपण यावेळेस करूयातच. किंवा कुठलंही काम, जेवण कसं आपण सकाळी जेवण, नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण करतो की नाही? त्याला सांगावं लागतं का? मग अभ्यासाला का सांगावं लागायले? आहे की नाही? हा प्रश्नच आहे मोठा. आणि या आदिवासींच्या त्यांनी बाहेरून अभ्यास करून पदवी मिळवली. लता दीदींना शिकता आलं नाही, अगदीच खूप कमी शिकल्या त्या. मग त्याच्यासाठी त्यांनी कॉलेजेस काढले. त्यांच्या आईला आजारपणासाठी पैसे नव्हते आणि म्हणून त्यांनी सगळ्या जगासाठी सोय केली, सगळ्या देशासाठी. हृदयनाथ मंगेशकर मेमोरियल हॉस्पिटल, कितीतरी लोक आहेत असे. नर्गिस दत्त हॉस्पिटल, नर्गिस दत्तला पण कॅन्सरवर उपचार मिळाला नाही. शेवटी खूप त्रास झाला, कुठंच उपचार नव्हता आपल्या देशामध्ये. आणि त्यांना काय झालं आणि म्हणून त्यांनी हॉस्पिटल काढले. मित्रांनो, काल मी एक याची गोष्ट वाचली, वॉरेन बुफेटची. ते काय करायचे माहिती? वॉरेन बुफेट तर जगातला एक नंबरचा माणूस आहे, श्रीमंत. आणि या श्रीमंत माणसामध्ये त्यांनी कसं केलं तर सगळा आपल्या कमाईचा 30% आपल्या एकदम साधं राहतो आणि आपल्या कमाईचा 30% वाटा आहे तो समाजासाठी निर्माण करतो. मग आपल्याला एवढं नाहीये, मग आपल्याला काय करायचं? आपल्याला द्यायला असतं कुणाचं तरी. किती इच्छा असते आई वडिलांची मुलगी व्हावी, बरोबर आहे का? आणि या सगळ्यांसाठी आपल्या ज्या गोष्टी आहेत चांगल्या, या गोष्टींचा विचार आपल्याला स्वतःच्या आचरणात आणायचा आहे. आणि म्हणूनच हा धडा आहे ना. काय केलं अनुताईंनी? का धडा लिहावा लागला? कशासाठी प्रेरणा आहे आपल्याला ही? तर शिक्षणाची गंगा, आदिवासी भागामध्ये, दुर्गम भागामध्ये या शिक्षणाची गंगा, ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम कोणी केलं? अनुताई यांनी केलं. हॅलो, आवाज येतोय का? शिक्षणाची गंगा, ज्ञानगंगा त्यांनी काय केली आहे की घरोघर पोचवलीये. कुठं? कोसबाडच्या टेकडीवर जव्हार इथं हे गाव आहे. आणि या टेकडीवर त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघर पोचवलेली आहे. आता आवाज येतोय का? हॅलो, येतोय. आणि काय विवाह काय असतो हे कळायच्या अगोदरच त्यांचं इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं पुसून टाकलं. आणि मग शिक्षणासाठी मग त्या दुःख कवटाळत बसल्या नाहीत. त्याग, कष्ट, निस्वार्थी सेवा असं त्यांचं हे जीवन होतं. वेगवेगळ्या शिक्षणासाठी ताराबाईंच्या त्यांनी काय केलं की बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला. हे पहिली त्यांची अपॉइंटमेंट आहे, नेमणूक आहे. बालग्राम शिक्षण केंद्र, त्याच्यामध्ये काय होतं? त्या कार्यकर्ती. अगदीच छोटंसं काम होतं, पण त्या ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, एक छोटीशीच केंद्र होतं, बालग्राम शिक्षण. काय नाव त्या केंद्राचं? बालग्राम शिक्षण केंद्र. आणि याच्यामध्ये काय होतं? पूर्व प्राथमिक शाळेत म्हणजे 1 ते 4 वर्ग.
आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ताराबाई मोडक या कार्यकर्तीने, या समाजसेविकेने हे शिक्षणाचं व्रत सुरू केलं होतं. आणि या व्रताचं त्यांनी पुन्हा काय केलं, वटवृक्षात रूपांतर केलं. त्या ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची ती त्रिसूत्री होती. आता प्रश्न काय येतो की शिक्षणासाठी ताराबाईंच्या अनुताई वाघ यांच्या कामाची त्रिसूत्री ही 3 कप्पे येतात. अनुताई वाघ यांच्या कामाची सूत्रे, 3 सूत्रे. कोणकोणती सूत्रे आहेत? वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग. आणि हे नवनवे प्रयोग ही काय होती की शिक्षणाची त्रिसूत्री होती. कुणाच्या? त्यांची अनुताई वाघ यांच्या कार्याची. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूप व्यक्त करत करत त्यांनी आदिवासीमध्ये चांगलं स्थान मिळवलं. आता काय प्रश्न येतो दुसरा की ताराबाईंच्या शिक्षणाची रूप, विविध रूप. अनुताईंच्या कार्याची विविध रूप. कोणकोणती रूप होती? शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूप. कुणाची? अनुताईंची विविध रूप. बघा प्रश्न पुन्हा. कार्य म्हटल्यावर वेगळं कार्य आहे. कार्य म्हटल्यावर कार्याची क्षेत्रे कोणती, तर ते वेगळे आहेत. ते पुढच्या पॅरेग्राफ मध्ये, पुढच्या ह्याच्या पेजवर आहेत. पहिलं काय? त्यांचे अनुबाईंचं जीवन कसं होतं? अनुबाईंचं जीवन त्याग, कष्ट, निस्वार्थी सेवा हे पहिल्या ह्याच्यात आहे. कोणाचं? अनुताईंचं शिक्षण, अनुताईंचं जीवनला 3 कप्पे येतात. त्याच्यात काय लिहायचं? त्याग, कष्ट, निस्वार्थी सेवा. समजलं का अभिराज? हा. अनुताईंचं जीवन म्हटलं की काय येतं? त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा. त्याच्यानंतर शिक्षण, त्यांचं ज्ञान, काय काम केलं त्यांनी? समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. व्रत म्हणजे काय? वसा म्हणजे काय? नियमित एखादं काम भगवंताला स्मरून करणं, त्याला म्हणतात की हे व्रत. त्याचबरोबर ग्राम शिक्षण केंद्रानं कुठं सुरुवात केली त्यांनी? ग्राम शिक्षण केंद्र. कुणी सुरू केलं होतं? शिक्षण सेवा व्रती ताराबाई मोडक यांनी केलेलं हे काम होतं. त्याच्याच त्या पुढं त्यांच्या निधनानंतर त्या संस्थापिका बनल्या. कोण? अनुताई वाघ. त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं कार्य कोणतं केले? ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, त्यांच्या कामाची त्रिसूत्री. कुणाच्या? अनुताईंच्या कामाची त्रिसूत्री कोणती होती? वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र, सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. नियमित दररोज वेगळे प्रयोग करायचे. आणि हे कुणी स्वीकारलं होतं व्रत? अनुताईंनी स्वीकारलं होतं. एकच एक नाही तर वेगवेगळे क्षेत्र, वेगवेगळ्या प्रयोग, नवीन नवीन संकल्पना त्यांनी. अगदी अनुताई वाघ हा चित्रपट पाहिला असेल तुम्ही, नसेल पाहिला तर पहा, तर ह्याच्यावर पण येईल, युट्यूबवर वगैरे किंवा लॅपटॉपवर तुम्हाला पाहता येईल. हा चित्रपट पाहिला तर तुम्ही की अगदीच अतिशय प्रतिकूल परिस्थिती, घरात तर कोणीच नाही आणि मग सगळं काम कोणासाठी केलंय? समाजासाठी.
हॅलो. आणि समाजासाठी शिक्षकाचं नाव काय? अनुताई, अनुताई वाघ, समाजसेविका अनुताई वाघ. आणि या चित्रपटामध्ये त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. वेगवेगळी क्षेत्र, अगदी लहान मुलांना मुलींनाच नाही तर मुलांना पण, की स्वच्छ राहायचं, कपडे घालायचे, आपले निसर्ग व्यवहार आहेत ते, लहान मुलं आहेत व्यवहार कुठं करायचे, ठराविक जागेवर जाऊन, ठराविक हे करून. आणि हे शिक्षणाचं व्रत त्यांनी जोपासलं, हे शिक्षणाचं व्रत त्यांनी अंगीकारलं. आणि हे शिक्षणाचं व्रत अंगीकारल्यानंतर त्यांच्या मनात म्हणजे त्यांच्याबद्दल सहानुभूती, त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. ही मुलं कुठली होती, की असंख्य गरिबाची मुलं होती, असंख्य आदिवासी बालक होती. असंख्य का म्हटले, त्यांना संख्येत मोजता येत नाही, कारण ते दरवर्षी वेगळ्या ठिकाणचे, आदिवासीचं जीवन कसं असतं पहा, खडतर जीवन. या खडतर जीवनामध्ये त्याला भाकरीचा शोध घेण्याचा, आयुष्य गमावणारे, कशाचा शोध घ्यायचा, भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या. काय आहे, दोन्ही गोष्टी आहेत बघा. एक तर असंख्य गरिबी आहे, म्हणजे भाकरीचा शोध घेण्यासाठी, आणि आयुष्य गमावणे आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. म्हणजे आपलं अनुताईंचं कर्तृत्व एवढं मोठं होतं की या मुलांना त्यांनी काय केलं, आपलंसं केलं. या मुलांना जवळ घेतलं, शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, त्यांना राहण्याच्या, त्यांना खाण्याच्या शिस्त लावली, सवय लावली. आणि आपल्या या सगळ्याची म्हणजे गव्हर्नमेंटच्या सरकारी योजना आहेत कार्यकर्तीच्या, त्या मुलापर्यंत त्यांनी नेऊन पोहोचवल्या, घरापर्यंत त्यांनी पोहोचवल्या. आणि मग काही योजना पोहोचवल्या, काही योजना दिल्या, तर इथं काय होईल की त्यांच्या जीवनाचा, त्यांच्यावर, मुलांवर त्यांचा खूप मोठा प्रभाव झाला. आणि मुलांना त्यांनी आपल्या पंखाखाली, म्हणजे आपल्या संस्काराखाली, आपल्या चांगल्या शिकवणीखाली, वळणाखाली त्यांनी आणलं. नुसतंच आणलं नाही तर ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांची रूपं पहा, त्यांची रूपं कोणती, विविध रूपं आहेत. कुणाची, अनुताईंची विविध रूपं कोणती, तर शिक्षक, मार्गदर्शक. आता कोणती, काय, हे प्रश्न तर विचारायचे नाहीत, कारण कृतीपत्रिका आहे की नाही. मग ह्या कशामध्ये आल्या, ह्या विविध रूपामध्ये कोणकोणती रूपं आली, शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका, ह्या अशी विविध रूपं आली. कोणाची, अनुताईंची. कुठं, समाजासमोर, जनतेसमोर, मुलांसमोर. आणि म्हणून ह्या अनुताई समईच्या तेजाप्रमाणे हळूहळू प्रकाशमान होत होत्या. आणि प्रकाशमान होता होता सगळा दीप, आपलं जीवन प्रकाशमय केलं. आपलं स्वतःच नाही तर आदिवासी बांधवांचं जीवन हे काय केलं, खूप चांगल्या प्रकारे केलं. आणि म्हणून त्यांना त्यांचा परिचय, त्यांच्या कार्याचा परिचय लेखकांनी आपल्याला करून दिला आहे. एवढंच नाही तर एक होती समई, देवघरात समई लावतो, शुभप्रसंगी ही समई लावतो आपण. आणि या समईचं रूप त्यांना दिलं, या समईची उपमा त्यांना दिली. आणि म्हणून पाठाचं नाव काय आहे, एक होती समई. पुस्तकाचं नाव पण आहे बघा, डोंगरासाठी काही फुले. एवढे मोठे डोंगर आहेत हे कार्याने उभा केलेले. आणि या डोंगराची काही फुलं, डोंगरासाठी काही फुलं, असं म्हणून या पुस्तकामध्ये यांचा अनुताईंचं चरित्र लेखकाने आपल्याला लिहिलेलं आहे. आणि त्यातून हा घेतलेला पाठ आहे. लक्षात आलं, समजलं एवढं? मॅडम, समजलं ना? तर आपले वेळ संपलाय आपला, कारण पुन्हाही अडचणी येतात. तुम्हाला बोजा नकोय अभ्यासाचा, हसत खेळत आपण शिकायलो, की लिहायचंय, वाचायचंय,
आपल्याला सेतू ऍप घ्यायचंय, त्याचा ब्रिज कोर्स करायचा आहे, पूर्ण आपला अभ्यास, स्कॉलरशिप करायची, सगळा बोजा वाटत असेल तर मग आपण 4-8 दिवस थांबायचं का पिरियड घ्यायला? हो मॅडम, स्कॉलरशिपची परीक्षा होईपर्यंत थांबूत ना. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. थांबूया मग एवढा स्कॉलरशिपची परीक्षा होईपर्यंत. हो. हो.